योजनांना कात्री, लाडकी लाभ आहे। टप्प्याटप्प्यानं मोफत योजना बंद करणार। सरकारचं 1 लाख कोटींच्या बचतीचं ध्येय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना डोईजड झाल्यानं सरकारला आता काटकसर आठवू लागली आहे। राज्याच्या अर्थ विभागानं एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली। जवळपास 1 लाख कोटींच्या बचतीचं ध्येय अर्थ विभागानं डोळ्यासमोर ठेवलंय आणि त्यासाठी सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा आढावा घेऊन त्यांना टप्प्याटप्प्यानं कात्री लावण्याचं लक्ष्य अर्थमंत्री अजित पवारांनी ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली। राज्याची डबघाईला आलेली आर्थिक स्थिती आणि डोक्यावर असलेलं लाखभर कोटींचं कर्ज यातून सावरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय। मात्र महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आणण्यात लाडकी बहीण योजनेचा सिंहाचा वाटा असल्यानं ही योजना बंद होणार नाही, फक्त निकषांनुसार लाभ दिला जाणार आहे। शिवभोजन, आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री शिष्यवृत्ती, पिंक रिक्षा, मागेल त्याला सोलार पॅनल, शेतीसाठी मोफत वीज। तब्बल 2.5 कोटींच्या घरात लाडकीच्या लाभार्थ्यांची संख्या आहे। त्यामुळे सरकारनं आता बोगस लाभार्थ्यांकडे आपला मोर्चा वळवलाय। त्याशिवाय 2-2 सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या 5 लाख लाडकींनाही योजनेतून वगळलाय। आता मवियाच्या सत्ता काळात लोकप्रिय ठरलेली शिवभोजन योजना आणि आनंदाचा शिधा योजना बंद करून पैसे वाचवण्याचा सरकारचा विचार असल्याचं कळतंय। लाडकीमुळे बिघडलेलं आर्थिक गणित जुळवण्यासाठी आता गरिबांचा घास तर हिरावला जाणारच आहे, मात्र त्यांची दिवाळीही कडू होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।